ॲप आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा आज बंद आहे। विविध मागण्यांसाठी बंद पुकारण्यात आलेला आहे। पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय बंद हा पुकारण्यात आलाय। बंदमुळे मात्र वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। ॲप आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा आज बंद, विविध मागण्यांसाठी बंदचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत। त्यांचं लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय बंद हा या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे। या बंदमुळे मात्र वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, ॲप आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा आज बंद आहे, नेमक्या काय मागण्या आहेत त्यांच्या? नक्कीच आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी खरं तर मुंबई दौऱ्यावर आहेत आणि मुंबई दौऱ्यावर असतानाच आपण जर बघितलं तर आज ॲप आधारित जे टॅक्सी चालक आहेत त्यांनी बंद पुकारण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून त्यांचं जे लक्ष आहे ते याकडे वेधता येईल। कारण एक गोष्ट आहे की ॲप आधारित जे चालकांची महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे त्यांना जे पैसे आहेत ते कमी दिले जातात, म्हणजे कंपन्या अधिक पैसे घेतात आणि त्यांना मिळणारी रक्कम ही अगदीच तुटपुंजी असते। त्या सगळ्यासाठी त्यांनी अनेक वेळेला संप पुकारलेले पाहायला मिळालेले आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण बघितलं तर परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक त्यांनी देखील यावर आवाज उठवलेला पाहायला मिळालाय। विविध पद्धतीने योजना देखील यासाठी केलेल्या आहेत, मात्र जे ॲप आधारित मालक आहेत ते या संदर्भात ऐकायला तयार नाहीयेत। अद्यापही अनेक गोष्टी लागू करून सुद्धा ॲप आधारित जे मालक आहेत ते चालकांना पैसे देत नाहीयेत। या व्यतिरिक्त जे मिनिमम भाडं आहे ते देखील तुम्ही नीट ठरवा अशा पद्धतीची मागणी देखील केली जाते। कारण ज्यावेळेला मागणी अधिक असते त्यावेळेला हे भाडं वाढतं आणि त्यामुळे प्रवासी आणि ॲप चालक जे आहेत त्यांच्यामध्ये मोठी भांडणं झालेली देखील पाहायला मिळालेली आहेत आणि यासाठी आज जो संप आहे तो हे लोकांनी पुकारलेला पाहायला मिळतो। त्यामुळे आजची जी वाहतूक सेवेवर विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण आपल्याकडे मुंबईमध्ये जर बघितलं तर सर्वाधिक ॲप आधारित टॅक्सी आणि रिक्षेचा वापर केलेला पाहायला मिळतो सध्याच्या काळात। त्यामुळे आजची जी वाहतूक सेवा आहे ती विस्कळीत होऊ शकते आणि त्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यावर लक्ष जाऊ शकतं अशी त्यांची धारणा आहे। मात्र असं असलं तरी काही नियम असतात, केंद्राकडनं काही आरटीओचे नियम आहेत, राज्याकडनं काही आरटीओचे नियम आहेत। हे जे नियम आहेत हे पाळूनच या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात। याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जरी लक्ष वेधलं तरी डायरेक्टली काही यामध्ये होऊ शकत नाही असं देखील सांगितलं जातंय। नियम जे आहेत ते केंद्रातनं राज्यातनं बनलेले आहेत, त्यामुळे यामध्ये काही मार्ग काढता येतोय का या संदर्भात देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जे आहेत ते देखील चर्चा करणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या हाती येते। नीलम जी, नक्कीच धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।